एक ब्रेकिंग बातमी येते। अरबी समुद्रात टॉंगटाई नावाचं वादळ धडकण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र किनारपट्टीवर हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। केरळ, गुजरात किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। म्यानमारकडून वादळाची आगेकूच झालेली आहे। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता भयंकर असे चक्रीवादळामुळे इथं सर्वात महत्त्वाची माहिती आलेली आहे। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची, इथे कधी पेरणी करणार आणि कोणती पेरणी तुम्हाला करावं लागणार आहे, संपूर्ण माहिती जाणून घेऊया। वेगाने चक्रीवादळ महाराष्ट्राकडे येत आहे। या 3 तारखांना घराबाहेर पडू नका, सावधान व्हायचं आहे। हवामान खात्यानं 8 जिल्ह्यांना भयंकर अशी इशारा दिलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रात हवामानामुळे मोठे चक्री उतार दिसून येत आहे। मागील 2 ते 3 दिवसांपासून बीड असेल, बुलढाणा असेल या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। त्यातच आता अरबी समुद्रामध्ये एक विशेष परिस्थिती निर्माण झालेली आहे। संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। तुम्ही जर का चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला भेटत राहणार, ज्यांच्या माध्यमातून हे महिन्याचे आता मे महिन्यामध्ये जो मोठं संकट आता आलेलं आहे तर या 8 जिल्ह्यांमध्ये येत असल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे। तसेच गेल्या आठवड्यापासून काही भागांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे, तर इतर भागांत तीव्र उष्णतेचा अनुभव देखील सुरूच आहे। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस गट विभाग इथं पावसाची शक्यता वर्तमान खात्याने इथं परतावलेली आहे। तसेच राज्यातील महत्त्वाच्या 8 जिल्ह्यांना इथं हलवण्यात आलेला आहे। मध्यम स्वरूपात चक्रीवादळ येण्याचा मोठा धक्का इथं वर्तमान खात्याने इथे सांगितलेला आहे। त्यामुळे शेती पिकांची काळजी घेत असताना शेतकऱ्यांना आता जड जाणार आहे। यामध्ये हवामान खात्याने आता सर्वात गंभीर इशारा दिलेला आहे। आता शेतकऱ्यांच्या पिकांवर मोठा परिणाम होणार, कारण राज्यातील महत्त्वाच्या इथे 8 जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा परिणाम दिसून आलेला आहे असल्याची माहिती हे मोठी शेतकऱ्यांनी इथे समोर आली आहे। आता समोर येत असलेली मान्सून इथे येण्यासाठी थोडे दिवसच बाकी आहे, परंतु त्याआधीच हा मोठा धक्का इथे शेतकऱ्यांना बसणार आहे। आता शेतकरी वर्ग हा मोठा चिंतेमध्ये पडलेला आहे। बंगालच्या इथे उपसागरामध्ये एक विशेष परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यांच्या इथं अंदाजानुसार इथे चक्रीवादळ गुजरात, बिहार आणि महाराष्ट्राच्या 8 जिल्ह्यांमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। आता 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या महत्त्वाच्या 3 तारखांना घराबाहेर पडायचे नाही आणि आवाहन हे चक्रीवादळामुळे इथे देण्यात आलेलं आहे। या 3 तारखांना हे वादळ महाराष्ट्रातील व महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता दिसून आलेली आहे। त्यापुढे जर तुम्ही शेतकरी असाल किंवा सर्वसामान्य व्यक्ती असाल तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ आजचा तुमच्यासाठी असणार, कारण की शेतकरी मित्रांनो, अवकाळी पावसाचं तसेच इथं वादविवादाचे मोठे संकट कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये येणार आहे नक्की या ठिकाणी आता बघायचं आहे। तर बघा मित्रांनो, या 3 तारखांना इथं महाराष्ट्रातील आणि 8 जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा मोठा धक्का असल्याचं या मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणून घ्यावं लागणार आहे, कारण की इथं मान्सून हवामान खात्याने मोठा अपडेट शेतकऱ्यांसाठी दिलेला आहे। चक्रीवादळामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान होण्याची दाट शक्यता वर्तवली आहे। 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य लोकांना इथं सर्वांनीच काळजी घेणं आवाहन हवामान विभागाने केलेलं आहे। अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरामध्ये एक विशेष परिस्थिती निर्माण झाल्याचं या चक्रीवादळाचा मोठा धक्का इथे असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। तर बघा या ठिकाणी कोणकोणत्या 8 जिल्ह्यांमध्ये आता हे चक्रीवादळ येत आहे आणि 8 जिल्ह्यांचे नावे सांगतो लगेच बघा। तर मित्रांनो, लगेच तुम्हाला 8 जिल्ह्यांचे मी नाव सांगतो, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। महत्त्वाची बातमी तुम्हाला अशीच भेटत राहणार मित्रांनो। तुम्ही जर शेतकरी असाल किंवा तुमच्या शेतीमध्ये कोणतीही उन्हाळी पिके केली असतील तर त्याचं संरक्षण तुम्हाला या कसं करायचं याबद्दल हवामान खात्याने गंभीर इशारा दिल्यास सर्व शेतकऱ्यांनी आपापली शेतीची कामे लवकरात लवकर करून घ्यायचं आहे। बघा, सर्वात मोठा 2025चा जो पाऊस आहे तर तो येत्या आठवड्यात पडणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे। मान्सून आता थोड्या दिवसात वेगळे आता केरळमध्ये जशी दाखल होण्याची नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता आहे। मान्सून फिक्स तारीख देण्यात आलेली आहे देखील हवामान खात्याने आता जाहीर केलेली आहे। फिक्स या तारखेला तुमच्या जिल्ह्यांमध्ये मान्सून पाऊस येणार असल्याची मोठी बातमी इथे समोर येत आहे, परंतु आता चक्रीवादळाचा मोठा धक्का या महत्त्वाच्या 8 जिल्ह्यांमध्ये होणार असल्याची मोठी माहिती सुद्धा इथे हवामान खात्याने आणि इथं सांगण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी शेतामध्ये तुम्ही जर अजून पण आंबा ठेवलेला असेल, हरभरा ठेवलेला असेल किंवा इतर मका किंवा इतर तुम्ही शेतपिके ठेवलेले असेल, उन्हाळी पिके असतील, जर ते तुम्ही लवकरात लवकर काढून घ्यायचे आवाहन आता हवामान खात्याने दिलेलं आहे। भारतीय हवामान खाते तसेच मित्रांनो जागतिक हवामान खाते तसेच आपल्या जवळचे पुणे इथे वेधशाळा किंवा जे हवामान खाते असणार आहे त्यांनी देखील इथं अंदाज वर्तवलेला आहे। अभ्यासात जे काही असेल ते पावसाच्या अभ्यासात एकदमच तत्पर इथं असतात। इथं सर्वांची आता येणारी हवामान खात्याने इथं मान्सून हवामान खात्याने महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना दिलेली आहे। आता इथं वादळी वारा आहे, चक्रीवादळ, इथं गारपीट व सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात आता दिलासा बघा या ठिकाणी काय सांगते, मोठ्या प्रमाणात येत असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। त्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान होत असल्याचं शेतकरी हा वर्ग
पूर्णपणे मित्रांनो या ठिकाणी आता दुखावलेला इथं पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, नेमकं कोणत्या तारखेला या चक्रीवादळ तुमच्या जिल्ह्यांमध्ये येणार आहे आणि कोणकोणत्या 8 जिल्ह्यांमध्ये याचा धोका इथं असणार आहे, संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. आता कोणत्या जिल्ह्यात वादळी वारा इथं धोकादायक असणार आहे, कोणत्या जिल्ह्यात गारपीट धोकादायक असणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ जास्त धोका देणार आहे, नेमकं कोणत्या तारखेला चक्रीवादळ तुमच्या जिल्ह्यांमध्ये येणार, या चक्रीवादळामुळे परिणाम नेमका कसा असणार आहे, त्यामुळे तुमच्या शेती पिकांचं कशा प्रकारे संरक्षण करायचं आणि याबद्दलची मित्रांनो सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये लगेच बघणार आहोत. व्हिडिओला नक्की बघा मित्रांनो. तर मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, जर का तुम्ही शेतकरी असाल तर महत्त्वाचा टॉपिक असणार आहे. ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी शेती पिकांचं कोणतेही नुकसान होत नाही, परंतु ज्यावेळी गारपीट आणि पाऊस पडते त्यावेळी शेती पिकांचं थोडंसं नुकसान होतं. तर बघा, गारपीट आणि वादळी वारा जो असतो दोन्ही असेल तर यावेळी बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्यांची शेती नुकसान होत असते. कारण की बघा, वादळी वारा आणि दोन्ही असेल तर यावेळी बऱ्याच प्रमाणात मित्रांची इथं शेती नुकसान होत असते. पण मित्रांनो, चक्रीवादळ, गारपीट आणि वादळी वारा या मुसळधार पाऊस हे सर्वच एकत्र आलं तर शेती पिकांचं भयंकर नुकसान त्या ठिकाणी होत असते. यामुळे आठवड्यामध्ये सर्वात वादळी वारा आणि अवकाळी पाऊस, चक्रीवादळ येत असल्याचे शेतकऱ्यांना इथं मनमाने आता भीती निर्माण झाल्याचे इथं बघण्यात येत आहे. जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळ आहे मित्रांनो. या ठिकाणी बघा, आता कोणत्या 8 जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळ आहे बघा. फक्त 8 जिल्ह्यांची इथं शेतकऱ्यांचे चक्रीवादळ धोका सांगण्यात आलेला आहे. कारण या 8 जिल्ह्यांची नावे देखील मी तुम्हाला सांगतो. तर या जिल्ह्यांमध्ये उन्हाळी पिके जास्त केलेली असतात. या उन्हाळी रेड अलर्ट सुद्धा हवामान खात्याने इथे दिलेला आहे. 2025 मध्ये सर्वात मोठा संकट हे महिन्यामध्ये, आणि आता जो लगेचचा मे महिना चालू आहे, तर ह्या महिन्यात जो मे महिना असणार आहे, तर या मे महिन्यामध्ये सांगितलं गेलं आहे. आता पुढे तुम्हाला सांगणार आहे की त्या 3 तारखेला कोणत्या त्या 3 तारखे असणार आहेत. या मे महिन्यामध्ये 3 तारखेला तुम्हाला हे संकट येणार सांगितलं गेलं आहे. यामुळे कोणकोणत्या जिल्ह्यात रेड अलर्ट दिला आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांना इथं येलो अलर्ट इथं दिलेला आहे, तर बघूया मित्रांनो. बघा, इथं कोणकोणत्या जिल्ह्यांना चक्रीवादळ धोका आहे. लगेच पहा शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतामध्ये गहू इथं असेल किंवा मका असेल किंवा आंबे, अजूनही काही तुम्ही पिके इथं लावलेले जे उन्हाळी पिके असणार या ठिकाणी घेतलेले असतील, तर त्या ठिकाणी तुम्ही कशी काळजी घ्यायची आणि सोपी इथं टिप तुम्हाला सुद्धा हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलेली आहे. तर शेतकरी वर्ग या 3 ते 4 महिन्यामध्ये इथं काबाड कष्ट करून शेती पिकांचे नियोजन केलेलं असतं, परंतु अचानक इथं गारांचा पाऊस येतो, आता वादळी चक्र येत असतो, यामुळे शेती पिकांचं भयंकर नुकसान होत असतं. अशा प्रकारच्या इथं गारपिटीचा पाऊस, चक्रीवादळ या मे महिन्यामध्ये इथं महत्त्वाचा 3 तारखेला असणार आहे. कारण की यामध्ये 36 जिल्ह्यांपैकी 8 जिल्हे येलो अलर्ट, इथं बघा रेड अलर्ट इथं दिलेलं आहे मित्रांनो. पण ते 3 तारखेला सर्वात इथं घराबाहेर सर्वांनी पडायचं नाही, कारण की या ठिकाणी आवाहन केलेले आहे. त्याचं कारण म्हणजे जे चक्रीवादळ तीव्र असणार आहे, तशी इथं 60 ते 70 किलोमीटर वेगाने येतं आता हे चक्रीवादळ या ठिकाणी वाहणार असल्याची मोठी माहिती इथं हवामान खात्याने देखील इथं दिलेली आहे. तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक आजचा असणार आहे. कारण की कोणती पिके तुम्हाला लावायची आणि कोणत्या पिकाचं संरक्षण कसं करायचं आहे, लगेच इथं व्हिडिओमध्ये सांगतो मित्रांनो. तर बघा, बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रामध्ये एक विशेष परिस्थिती निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळ इथं पहिल्यांदाच केरळ आणि किनारपट्टीमुळे, त्यानंतर म्यानमार किनारपट्टीवर इथं धडकून भारतामध्ये येणार आहे. याची भारतामध्ये अरबी समुद्राच्या लगतचा जो भाग आहे तो म्हणजेच मुंबई, या मुंबईकडून महाराष्ट्राच्या इथं महत्त्वाच्या ठिकाणी 8 जिल्ह्यात चक्रीवादळ येणार आहे असल्याची माहिती समोर येत आहे. महत्त्वाच्या 3 तारखांना आता हे चक्रीवादळ तुम्हाला येणार आहे. या मित्रांनो, चक्रीवादळामध्ये कोणतं नुकसान होणार आहे, कोणत्या 3 तारखेला नक्की बघायचं आहे की कोणत्या 3 तारखेला इथं चक्रीवादळ येणार आहे. कारण की चक्रीवादळ लगेच इथं गारपीट आणि पाऊस तिन्ही एकत्र येणार आहे. कोणती तारीख हवामान विभागाने सांगितलेली आहे याची संपूर्ण माहिती, तसेच इथं कोणत्या 8 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तर बघा मित्रांनो, पहिल्यांदा आपण पाहूया की कोणत्या या 8 जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा मोठा धोका आणि गारपीटचा धोका हे मे महिन्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात, लगेच आपण या 8 जिल्ह्यांची नावे पाहूया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आता त्यानंतर लगेच कोणकोणत्या 3 तारखेला चक्रीवादळ 8 जिल्ह्यांमध्ये येणार आहे त्याची संपूर्ण माहिती लगेच जाणून घेऊया मित्रांनो. कारण की बघा शेतकरी मित्रांनो, जसं की तुमच्या इथं नेमकं वादळी वारा हे कोणत्या दिवशी येणार आहे बघा, लगेच पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओला नक्की बघायचं आहे. कारण की मित्रांनो, अतिशय इथे शेती पिकांची तुमच्या कोणकोणती इथं फळ असून तुमच्या फळाचं कसं नुकसान होत असलं तर त्याचं संरक्षण कसं करायचं, तर ते देखील तुम्हाला सांगतो मित्रांनो. आता बघा मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता वादळी वारा आहे तसेच चक्रीवादळ येणार आहे, तर त्याची जिल्ह्यांची नावे देखील कोणकोणती आहेत तर या ठिकाणी सांगतो. तर आता बघा मित्रांनो, या ठिकाणी बघा, तुम्ही शेतकरी असाल, सर्वसामान्य व्यक्ती असाल किंवा व्हिडिओला तुम्हाला पूर्ण बघायचं आहे मित्रांनो, तुम्हाला महत्त्वाचा आजचा टॉपिक असणार आहे सर्वसामान्य आणि शेतकरी मित्रांसाठी. बघा, कोणत्या जिल्ह्यात कोणत्या चक्रीवादळाचा धोका असणार आहे, त्यानंतर कोणत्या तारखेला चक्रीवादळ येणार याचे संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, फळाचं तुम्ही कोणत्याही पिकाचं पीक घेतलं असेल तर त्याचं संरक्षण कसं करायचं त्याची माहिती या ठिकाणी देणार आहेत.
त्यापुढे तर बघा शेतकरी मित्रांनो, शेतकरी असेल तर सर्वसामान्य जनता असेल किंवा कोणतीही तुम्ही इथं व्यक्ती असेल तर बघा मित्रांनो, जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळ तुम्हाला कोणत्या तारखेला येणार आहे नक्की बघायचं. तर बघा या ठिकाणी पहिल्यांदा पाहूया या 8 जिल्ह्यांचे चक्रीवादळ कोणत्या 8 जिल्ह्यांमध्ये धोका असणार आहे. त्यानंतर तारीख लगेच इथं पाहूया. तर बघा यामधील पहिलं तारीख इथे देण्यात आलेलं आहे. तर रत्नागिरी, या रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये अजून पण रत्नागिरी हापूस, आता बघू शकता रत्नागिरी हापूस आंबा पूर्णपणे काढलेला नाही. त्यापुढे जर तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी असाल तर व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे तुम्हाला बघायचा आहे मित्रांनो, कारण की अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. तुम्ही शेती पिकांची काळजी घ्यायची, आणि कारण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रत्नागिरी हापूस आंबा पिकतो आणि तो बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्ट होतो. आंब्याच्या पिकाचा या ठिकाणी चांगली मागा नसते. या ठिकाणी मागणी असल्यामुळे अजून जवळपास 50% शेतीतील आंबे या ठिकाणी शेतात आहेत, निघालेले नाहीत. त्यापुढे चक्रीवादळाचा मोठा धोका होऊ नये म्हणून हवामान विभागाने गंभीर असा इशारा दिलेला आहे. तर कोणत्या तारखेला चक्रीवादळ हे त्या ठिकाणी येणार आहे, तर गारपिटीचा पाऊस कोणत्या तारखेला येणार आहे, त्या ठिकाणी कोणता इथं पाऊस कशा तारखेला येणार आहे, संपूर्ण माहिती जाणून घेऊया. त्यानंतर बघा मित्रांनो, 2 नंबरचा जिल्हा इथं आहे मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्हा. सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात इथं वेगवेगळं हापूस आंबा पिकतो. कारण उन्हाळ्यामध्ये आता जे उन्हाळ्यामध्ये हापूस आंबा पिकत असतो, तर उन्हाळ्यामध्ये हे महत्त्वाचं पीक घेतलेलं जात असतं, म्हणजेच फळांचा राजा ह्या ठिकाणी असलेला हापूस आंबा. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती आणि शेतकरी तुम्ही असाल तर तुमच्यासाठी शेती पिकांचं काळजी नक्की घ्यावं लागणार आहे. कारण की इथं वादळी वारा, इथं चक्रीवादळ येत असल्याचं, त्यामुळे चक्रीवादळ येत असलं त्यामुळे सर्वात मोठा धक्का इथे पिकांसाठी असणार आहे. कारण की चक्रीवादळ हे झाडावरील आंबे जोडून आणि पडतात आणि मोठं नुकसान हे शेतकऱ्यांचं होत असते मित्रांनो. आता बघा मित्रांनो, ज्यावेळी चक्रीवादळ येत असतं त्यावेळी सर्वात मोठा आंबा हे पिकाचा होत असतो आणि पिकाचं नुकसान हे त्याच वेळी होत असतो. चक्रीवादळ हे झाडावरील आंबे इथं झोडपून काढत. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी जर बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्ही हे पिकांची काळजी नक्की घ्यायची आहे. तर कोणत्या तारखांना हे चक्रीवादळ तुमच्या जिल्ह्यांमध्ये येणार आहे, तर या तारखा तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो आता लगेच पुढे सांगणार आहे. त्यानंतर आता पुढचा जिल्हा आहे 3 नंबरचा जिल्हा. बघा मित्रांनो, 3 नंबरचा जिल्हा असणार आहे कोल्हापूर जिल्हा. तर तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यामधनं आंबा पीक हा मोठ्या प्रमाणात केला जात असतो. तर त्यामुळे जर तुम्ही शेतकरी कोल्हापूर जिल्ह्यातली असाल तर तुम्ही सुद्धा शेती पिकांची काळजी घेण्याचे आव्हान, इथे नेमकं चक्रीवादळ कधी येणार आहे यापुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगतो. तर बघा मित्रांनो, व्हिडिओला बघणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. तर मित्रांनो बघा, कोणत्या तारखेला चक्रीवादळ येणार आहे तर समजून घ्या. तारीख देखील तुम्हाला मी समोर सांगतो मित्रांनो. तर बघा 4 नंबरचा जिल्हा, यामध्ये जिल्हा दिलेला आहे मित्रांनो, ठाणे जिल्हा 4 नंबरचा इथे लिस्टमध्ये दिलेला आहे. तर शेतकरी तुम्ही जर सिंधुदुर्ग, ठाणे, कोल्हापूर जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला इथं हवामान खात्याने मोठा इथं गंभीर इशारा दिलेला आहे. तर बघू शकता इथे चक्रीवादळाचा मोठा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पश्चिम बंगाल आणि अरबी समुद्रामध्ये परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पुढच्या आठवड्याच्या या तारखेला तुम्हाला पाऊस चक्रीवादळ येणार आहे. तर बघा कोणत्या तारखेला मित्रांनो, या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये जे बंगालच्या उपसागरामध्ये जो परिस्थिती निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळ आता अवकाळी पाऊस, गारपिटीचा धोका असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. तर त्यानंतर बघा या 5 नंबरचा जिल्हा असणार आहे मित्रांनो, बीड जिल्हा. तर बीड जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा इथे चक्रीवादळ आणि अवकाळी पावसाचा मोठा धोका सांगण्यात इथं आलेला आहे मित्रांनो. शेती पिकांचं काळजी घ्यायचं आव्हान सुद्धा यामध्ये सांगितलं आलेलं आहे. त्यानंतरचं बघा मित्रांनो, नंतरचा जिल्हा म्हणजे तुमच्यासाठी इथं रायगड जिल्हा असणार आहे. तर रायगड जिल्ह्यातील जर का तुम्ही शेतकरी असाल तर पिकांची काळजी घ्यायची तुमच्यासाठी बातमी घेऊन आलो, म्हणजे आनंददायक एक तुमच्यासाठी बातमी असणार आहे की शेतकरी असाल तर आधीच तुम्हाला हे बातमी सांगण्यात आलेली आहे. तर तुम्ही तुमच्या पिकांचं नुकसान होता तुम्ही थांबवू शकता मित्रांनो. नंतरचा जिल्हा इथं तुमच्यासाठी असणार आहे. नंतरचा जिल्हा म्हणजे पुणे. इथं तसेच 8 नंबरचा जिल्हा इथं पालघर जिल्हा दिलेला आहे. त्यानंतर बघा इथं सुद्धा शेती पिकांचं मोठं उत्पादन केलं जातं मित्रांनो. इथं जिल्ह्यातील सर्व जिल्ह्यांची शेती पिकांची इथं काळजी घेणे इथं आवश्यक असणार आहे. बघा तुम्हाला या ठिकाणी नेमकं कोणत्या तारखेला हे चक्रीवादळ, गारपीट, बघा अवकाळी पाऊस, तर तसंच गारपिटीचं चक्रीवादळ, इथं गारपीट आणि अवकाळी पाऊस आहेत. तर तिन्ही हे तुमच्यासाठी महत्त्वाचे आणि इथं धक्कादायक असणार आहे. परंतु जिल्ह्यांमध्ये दाखल होणाऱ्या या तारखेला तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की परंतु आता तुम्ही शेती पिकांचं काळजी अशी घ्यायची, कारण की अवकाळी पाऊस तसेच गारपीट आणि चक्रीवादळामुळे काळजी अशी घ्यायची आहे. नक्की या ठिकाणी सांगतो. बघा आता तुम्हाला महत्त्वाची बातमी सांगतो की तुम्हाला काळजी कशी घ्यायची मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, आता बघा महत्त्वाचं, जर तुम्ही आंबा पीक केला असेल तर आंबा पिकांसाठी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, बघा तुमच्या बाजारामध्ये इथं कव्हर असलेले हे कव्हर तुम्ही विकत आणणे हे गरजेचे असणार आहे. आणि तर ते 5 ते 10 रुपयांचं आंब्याचं एका घालण्यासाठी एक कुपन म्हणजे एक कव्हर इथं बाजारामध्ये उपलब्ध आहे. या ठिकाणी आता तुम्ही त्यामध्ये आंब्याचं संरक्षण कशा प्रकारे केलं जाते ते इथं सांगण्यात आलेलं आहे. ज्यावेळी तुम्ही एखादी, बघा आता आंबा जसं की आभाळातून जमिनीवर येत असले तर त्या
त्यामुळे आंब्याचा मोठा मार इथं लागू नये म्हणून एक प्रकारचं त्या ठिकाणी कोणतीही चूक होऊ नये म्हणून आंबा बाजारामध्ये इथं आंब्या पिकांसाठी उपलब्ध करून तुम्हाला एक या ठिकाणी कवर आता दिले जाणार आहे आणि ते कवर म्हणजे तुम्ही 5 ते 10 रुपयामध्ये इथे विकत घेऊ शकता. जर तुम्ही इथे जसं की 1000 किंवा 2000 रुपये अशा प्रकारे जास्त कवर विकत घेत असाल तर खरेदी करत असाल तर तुम्हाला 1 ते 2 रुपयामध्ये कवर इथं तुम्हाला उपलब्ध करून देत जात असतात. त्या ठिकाणी तुम्हाला या कवरामध्ये बाजारपेठेमध्ये आंब्याचं संरक्षण करण्यासाठी कवर जर तुम्ही कोणतीही विचारलं तर तुम्हाला इथं समजणार नाही. परंतु आता तुम्हाला राहिला विषय महत्त्वाचा की कोणत्या तारखेला चक्रीवादळ या तुमच्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये दाखल होणार आहे. तर बघा हवामान खात्याने इथे दिलेल्या या ठिकाणी अंदाजानुसार चक्रीवादळ बघा 22 ते 24 मे आणि 26 मे या 3 तारखांना चक्रीवादळ दाखल होण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे. त्यापुढे जसे की तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला हे सांगितल्याप्रमाणे शेतकरी मित्रांनो या तारखांना तुमच्या स्वतःची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तर शेती पिकांची काळजी देखील तुम्हाला इथं अशा प्रकारे करायची आहे. तर मित्रांनो मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला शेती पिकांची काळजी करायची आहे आणि तुम्हाला तारीख देखील मी डबल सांगतो 22 मे 24 मे आणि 26 मे तर या 3 तारखांनी इथे चक्रीवादळ आणि पाऊस आणि गारपीट देखील सांगितलेला आहे. तर हवामान खात्याचा मोठा अपडेट अशा प्रकारे इथे देण्यात आलेला आहे. तर आजची अशा प्रकारची महत्त्वाची माहिती होती मित्रांनो. शेतकरी मित्र असाल तर तुमच्या शेतकरी मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांच्या पिकांचं नुकसान संदर्भात ते अशा प्रकारे त्यांचं पिकांचं संरक्षण करतील. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल मित्रांनो तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात येत राहील मित्रांनो. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.